तुझ्या 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 रूपाचं चांदण. थांबायचं आणि कोणाला घेऊन चाललायस? बसूला खिसात. हे बघ, दत्ता भाऊ आल्या बिगर तुला इथून जाऊ देणार नाही. आणि हे जे कोण पण आहे ते इथंच सोडायचं आणि निघायचं. कुणी मागे यायचं नाही. जमा केली नक्षत्राला. नक्षत्राला हे पण दत्ता भाऊ ना इथं झुडकू चल. कोणीनं मर्यादा पार करून लई मोठी चूक केली. गल्लीतली कुत्री भुंकायला लागली ना की पेकाट मोडावंच लागतंय. आई साहेब मागच्या दाराला बिकाडी घातली अण्णा. बरं आहेसा ना तुम्ही? होय होय. कले मगाशी माणसाली तवाच बोलायचं ना. दत्ता भाऊचा फोन बी बंद लागतोय. इथनं बाहेर कसं पडायचं ते बी कळणार झालंय. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ कुठे आहेत? अविनाशराव, अण्णा, अण्णा बरं आहे ना? तुला माहित असतील ना, तू असतोस त्यांच्या बरोबर. अव नाही ना, आम्ही बी त्याच जुळतो या. अण्णा हे मोबाईल ठेवलं होतं बाहेर. हा इकडे अण्णा तुमचा फोन घ्या. आहे सर फोन. कले ठीक आहे. ऐसा समज बरं आहे ना? हो उमेश, हा असतील नसतील तेवढी समधी पोरं हाताशी घे. होय. आज त्या भवानीचा निकाल आम्ही स्वतःच्या हातानेच लावणार आहोत. जा. होय. भवानीचा काय संबंध? हे समज भवानीनं केले? नाही नाही, त्यो हे नाही करायचा. मग दुसरं कोण आहे जे नक्षत्राच्या मुळावर उठले? घाल ते कपडे घाल. चामडी सोलटवल्या बिगर त्याचा माज नाही उतरायचा. अण्णा अण्णा कसे आहे? बरं. जास्त लागलं नाही ना? यार जास्त नाही, थोडं. मी आलो, काळजी करू नका. भवानी, दत्ताच्या घराची जो चौकट मोडल, दत्ता त्याची चांबडी काढल. त्याचा आज विषय संपवणार आहे. त्या अगोदर नक्षत्राला सोडवलं पाहिजे. तिला बी त्यानं उचललंय. तू नवं काळजी करूस. आम्ही लावले पोरांना कामाला. पोरांची गरज नाही, समजा माझ्यावर सोड. आधी त्या नक्षत्राला ओळखतो, मग त्या भवानीला चांगला सोलतो. जवळ म्या परत येत नाही तोवर या वाड्यात उंबरटा कोणी बी वाढायचा नाही. आता त्या नक्षत्राला उचलून नेलंय, मग आम्ही कशा पायी घरात बंदी बनून बसायचं?
बघा की तर आणि नेले उचलून तर नेऊ देत. तिनं काहीतरी बाहेर दिवे लावले असतील म्हणूनच घेऊन गेले असतील तिला. मी तर म्हणते अशा 56 पोरी मिळतील आपल्याला उमेदवार पदासाठी. अरे रेणुका काही काय बोलती का तू? इथे इशे काय आहे आणि तू उग त्या नक्षत्राच्या नावानं गा काढतीय. आई साहेब आपल्याला अंधार पडायच्या आधी नक्षत्राला हुडकायला लागेल. बातमी जास्त येळ दबून राहणार नाही. उग आपल्या नावाला गालबोट लागेल या प्रकरणात. भवानी म्हणजे नाल्याचं पाणी आहे आणि या जाधवांच्या नाल्याचा कचरा साफ कराया आम्हालाच तिथं जावं लागणार आहे. दत्ता तू नक्षत्राच्या मागे लाग. भवानीकडे आम्ही बघतो. तसं मी 10 वर्षांचा हिशेब चुकता करायची वेळ आता आलेलीच. आई साहेब तुमचा जीव धोक्यात नका घालू. जीवाची पर्वा भवानीनं करायला पाहिजे होती. वाघिणीनं शिकार करायची जरी सोडली तरी तिच्या अंगात अजून तेवढीच ताकद आहे. ते त्यासनी दाखवाया त्यांच्या परिसरात आम्हाला जावंच लागत. ताईसाहेब पोरांना गोळा केले. तुमचीच वाट बघते. चला आई साहेब नगानं जाऊ. काळजी करू नका. चला आई साहेब मी काय म्हणतो मी बी येतो तुमच्या संग. आम्हाला कोणाच्या आधाराची गरज नाहीये. तसं नाही साहेब पर सोबत असेल तर तेवढीच मदत होईल. चला अण्णा. भाऊ विषय गंभीर आहे. आपल्या निघावं लागेल. वस्तीच्या लोकांशी बोलू. त्यांनी बघितलं असेल. आता निवडणुकीचं खरं वारं वाहू लागलंय. थेट उमेदवारच उडवला राव. पण नेलं कुठं असेल नक्षत्राला? तुम्ही इथे आमच्या फायद्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. तुम्हाला इथला पत्ता कसा सापडला? तुझ्या बापामुळं. सदाच्या मागे आपण इथे पोचलो. मी हात जोडते. मला जाऊ द्या. मी तुमच्या मुलीसारखी आहे ना तुम्हाला. तुला सोडलं तर आमचं नुकसान कोण भरून देणार? आला तुझा बाप आम्हाला टोप्या घालून मुंबईतून पळाला. त्याला जाम शोधला सापडलाच नाही. पण याला इथं सापडला कोल्हापुरात. दारूमुळे लटकलीये तू. तुझा बाप आला होता माझ्या गुत्त्यावर. सगळ्यांना तुझा फोटो दाखवत फिरत होता. तेव्हा ट्यूब फेकली आणि गळाला मासा लागला. आणि शेठ बोलला वॉच ठेवा त्याच्यावर. आपण तेच केलं जे शेठ बोलला. तुझा बाप तुझ्या आईशीच्या घराकडे गेला होता तुला शोधत. आई तुम्हाला आई दिसली? तिला काही केलं नाही ना तुम्ही? सांगा ना. आई आणि अक्षराला काही केलं नाही ना तुम्ही? ठीक आहेत ना ते? अजून तरी आहे. पण तू जर शेठचं ऐकलं नाही ना तर तुझी आई आणि तुझ्या भावाचं काय काय होईल हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. नाही माझ्या आई आणि अक्षराला काय करू नका. मी हात जोडते तुमच्या पुढे. ए गप. डोक्याची मंडई करू नको. सांगितलं ना जिवंत आहेत ते अजून. तुझ्या बापावर लक्ष ठेवत होतो आणि तो तिकडे गेला म्हणून तुझं घर सापडलं. तू तर तिथं नव्हतेस. पण तुझा पत्ता तुझ्या आईमुळेच कळाला. बाबा इथे कसा पोहोचला? नाही माहित बाबा. कुणीतरी दिला असणार इकडचा पत्ता. मयूर मोरे
त्याने तर नसेल पाठवलं ना बाबाला. नाही, मला नाही वाटत. नाही तर तो मोरे सुद्धा आला असता इथं लॉय टपकवत. माणुसकीला लागलेली कीड आहे दोघं. एक तो मोरे आणि एक आपला बाबा. त्या दिवशी दत्ता भाऊ नसते तर आपली नक्षी त्या मोरेच्या तावडीतून वाचू शकली नसती. दत्तगुरूंनीच त्यांना पाठवलं म्हणून नक्षी पळू शकली. दत्तगुरु, माझी लेक जिथं कुठं असेल तिथं तिचं रक्षण करा. आई पण या बाबाचं काय करायचं आता? तो बाबू त्याला आपल्या घराकडे घेऊन जातोय. आपलं काय करायचं ठरलं ते माहिती आहे ना. चल लवकर, ते पोचायचे आता आपल्याला पोचायला पाहिजे. दत्ता भाऊ आले म्हणून नक्षत्रा पळाली मोरेच्या तावडीतून. दत्ता भाऊ आणि मोरे यांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन दिसतंय. शेठ, दत्ता भाऊ आणि कोणतरी इन्स्पेक्टर मोरे म्हणून आहे, त्यांच्याशी त्या पोरीचं डायरेक्ट कनेक्शन आहे. तू कुठं आहेस? मी कोल्हापुरात. तो दत्ताभाऊ म्हणजे फेमस प्रस्त आहे पाटीलवाडी. पाटीलवाडी? ठीक आहे, मी येतो लवकरच. तर पाटीलवाडी पर्यंतचा माग काढ. ठीक आहे शेठ. तू कुठं दिलं? आज ना उद्या सापडणारच होते. त्या मोरेला शोधण्याचा सॉलिड प्रयत्न केला आणि साला सापडला नाही. पण जेव्हा त्या दत्ता भाऊच्या घराकडे गेलो आणि बघितलं तेव्हा हे पोस्टर गावभर. शेठ, रावस फेमस झाली. काय मग सरपंच? तेव्हा लगेच शेठला फोन करून सांगितलं. शेठ बोलला असेल तिकडून असेल तशा अवस्थेत उचला तिला. पोस्टर लावून फेमस होण्याच्या नादात चूक केलीस तू. हा, अरे अजून तर खूप फेमस होणार आहे शिवाई. जेव्हा माझा हात तिच्या डोक्यावरून, तिच्या गालावरून आणि हिच्या अंगावरून फिरेल तेव्हा. या 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 ताई साहेब. पाटील वस्तीचं पाय जाधव वस्तीकडे वळलं म्हणायचं. हा, नक्षत्रा कुठे आहे? मला जाऊ द्या ना. माझ्या बाबांनी तुमच्याकडून पैसे घेतले तर त्यात माझी काय चूक आहे? तुम्ही त्यांच्याकडून घ्या ना पैसे. कुठून? ढगातून? म्हणजे तुझ्या आईशीनी गेम केला तुझ्या बापाचा. ढगात पोहोचवलाय त्याला. फुल फुटेज आहे आपल्याकडे. उगाच नाही भारीतल्या कॅमेरावाला मोबाईल घेतला. तुझ्या बापाच्या मर्डरचा पुरावा आहे याच्यात.
आता पैसे तू दे, नाहीतर तुला हो दया खाओ माझ्यावर. तुम्हाला वाटतं तसं मी नाही करू शकत काय? ए चबर चबर नको करू, तू फक्त कपडे घाल. ते उतरवायचे कसे ते मी बघतो. सदाने घेतलेले पैसे चक्रवाढ व्याज लावून वसूल करणार आहे आपण. घे घे हे घे, हे कपडे घे आणि तयार. हा नाही मी नाही घालू शकत हे, मला जाऊ दे, मी पाय पडते तुमच्या. पाय नाही पाय नाही पाय तू पाहिजे. किसकिस नको करू ना, नको करू. शिवा, इथं जे काय होईल त्याची पूर्ण फिल्म पाहिजे. टेन्शन नाही शेठ, मोबाईल रेडी आहे आपला. भारीतला कॅमेरावाला फोन, सगळे एकदम क्लिअर. औषध मी पाय पडते हो तुमच्या, मी हात जोडते, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला ऐक ना, मग घाल ना तो ड्रेस, नाहीतर सगळं असं सुरुवात करावं. नको, हा ड्रेस घाल. हा शिवा चल, अंतरून घाल, घाल अंतरून, चल. नको ना हो शेट, ऐकायला माझं नको ना, मला जाऊ दे ना. पळायची हाऊस आहे ना तुला, आता बघतो कुठे पळते. आज तू आणि आपण बघू कोण येतंय मध्ये.